इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी मुलीचं अपहरणाचं जो प्रकरण झालं होतं त्या अपहरणाच्या प्रकरणामध्ये आज एक सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे। 20 फेब्रुवारी रोजी या मुलीला बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते आणि न्यायालयाच्या आदेशानुसार या मुलीला पुणे येथील महिला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले होते। या ठिकाणी मुलीला ठेवल्यानंतर तिची कसून चौकशी आणि तिचे समुपदेशन करण्यात आलेले आहे आणि यानंतर विश्वसनीय सूत्रांकडून आज अशी माहिती समोर येते की त्या मुलीची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा एकदा त्या मुलीचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। या जबाबात ही मुलगी काय बोलते हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। सध्या रमजानचा महिना चालू आहे। रमजानच्या महिन्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्क राहण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोघांचेही जबाब नोंदवण्याचा हा निर्णय घेण्याचं समोर येत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी काय जबाब देणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, मुलगी काय जबाब देऊ शकते? मुलगी पुन्हा घरी येऊ शकते का? त्या मुलीचे तिच्या आई वडिलांकडे जाण्याचे रस्ते मोकळे होऊ शकतात का? हे पाहणं खरं औचित्याचं ठरणार आहे।